ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी धुळे शहरात शिक्षणासाठी ये-जा करीत असतात। विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि रोज शाळेत जाता यावे यासाठी परिवहन महामंडळाकडून पासेस देखील काढले जातात। तसेच मुलींसाठी शासनातर्फे फ्री बस सेवा देखील देण्यात आली आहे। परंतु कुंडाणे ते धुळे महाजन हायस्कूलपर्यंत येणारी बस सेवा पूर्ववत येत नाही। आता तर केवळ मुलांना घेण्यासाठीच बस येत आहे, परंतु शाळा सुटल्यावर बस मिळत नाही। परिणामी विद्यार्थी साधारणतः शाळा ते घर असा 7 किलोमीटरचा पायी पीठ करून घरी येत आहे, परंतु याचे परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही देणे घेणे नाही, असे म्हणत विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले आहे। आमचे आईवडील शिक्षणासाठी आम्हाला शहरात पाठवतात, शिक्षणावर खर्च करतात, पासेससाठी पैसे भरतात, परंतु परिवहन महामंडळाची बस येत नसल्याने आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शाळेतून 1 तास अगोदर सुट्टी करून आम्हाला घरी पायी यावे लागते। याबाबत परिवहन महामंडळाकडून कळवून देखील अद्यापपर्यंत बसची व्यवस्था करण्यात येत नाही, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे। पाटील आहे। मी श्री तुकाराम महाजन हायस्कूलमध्ये शिकते। मी कुंडाणे गावात राहते। कुंडाणे ते धुळे आमची बस येते, पण एकच साईडने येते। आमची पाससुद्धा काढली गेलेली आहे आणि तिकडनं आमची बस येत नाही, म्हणून आम्हाला रोज 7 किलोमीटर पायी यावं लागतं। आम्हाला तिकडनं पायी येताना खूप अडचणी सहन कराव्या लागतात। आम्ही महामंडळाला दखल दिलेली आहे, सरांना बी सांगितलेलं, पण आमची दखल घेतली जात नाही आहे, म्हणून आमची बस लवकरात लवकर सुरू व्हावी। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।